सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं तुझी माझी जोडी या यूट्यूब चॅनलवर. आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून सगळ्या नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचतील. गोंधन भाग 38. मग सरस्वती आता तिथून निघालीच होती आणि जाता जाता तिनं एक भिकारीन रस्त्यावर जत्रत सुया बिबट पिना विकत बसली होती. तिच्याकडे आरसासुद्धा होता आणि पुष्पानं त्या आरशात स्वतःचं तोंड बघितलं आणि ती गोल टिकला न आलेली मोठी झालेली गोंधनाची काळी टिकली बघितली आणि पुष्पाला स्वतःचा चेहरा आवडेनासा झाला आणि ती खूप खूप स्वतःचाच तिरस्कार वाटून पळत पळत घरी गेली आणि सगळ्यांच्या पुढे जाऊन दार लावून रडत बसली. आणि गोरी गोमटी पुष्पा समोरच्याला सुंदर दिसायची. म्हाताऱ्या बायकांचं समाधान होत होतं गोंधन काढलं म्हणून, पण पुष्पाला मात्र स्वतःवर डाग पडल्यासारखं वाटलं आणि खूप रडायला लागली. आणि आता मी शाळेत कशी जाऊ, मी कुणालाच तोंड दाखवणार नाही असं म्हणाली. मग सगळे घरी आले, पण ती रडते याचं कुणाला फरक नाही पडला. पण संतू हळूच आला आणि म्हणाला, पुष्पा रडू नकोस, एका टिकलीनं काय होत नाही. अगं तुझ्या सगळ्या वर्गातल्या मैत्रिणींना, शाळेतल्या पोरींना सगळ्यांना आहे की गोंधन. मग त्यानं तिला 5 रुपये काढून दिलं आणि म्हणाला, घे, तू माझे कपडे धुतलेस ना त्याचे पैसे घे, पण रडू नको. आणि पुष्पानं आता रुसली होती तरीसुद्धा पैसे नाही सोडले. तिने ते पैसे घेतले आणि मुठीमध्ये लपवले आणि लगेच संतू गोड बोलून म्हणाला, पुष्पा 2 दिवसांनी मी जाणार आहे, माझे तर तेवढे कपडे धुवून टाक की. आणि पुष्पा डोळं पुसून म्हणाली, मग त्याचे वेगळे पैसे द्यावे लागतील, हे 5 रुपये आधीच्या कपड्याचं. आणि संतू म्हणाला, देतो आणि मी नोकरीला लागलो ना, शिकून मोठा साहेब झालो ना की सगळं तुलाच देतो. आणि पुष्पा डोळे पुसून म्हणाली, भावड्या तू साहेब होणार का. आणि आता संतू बोर्डिंगला गेल्यापासून साहेब होण्याची स्वप्न बघत होता. वातावरण बदललं होतं आणि त्याला शिक्षणाचा नाद लागला. चांगला अभ्यास करत होता तो तिकडं, पण त्याला भेटायला कधीच कुणीच गेलं नाही. चंद्रभान तिथून यायचा जायचा, पण कधीच वाटवाकडी करून माझं पोरगं म्हणून जात नव्हता किंवा 10 रुपये त्याच्या हातावर ठेवत नव्हता. मग आज विश्वास मित्राच्या घरी राहिला आणि कधी सोमवार उजाडतोय आणि कधी घरी जातोय असं त्याला वाटत होतं. पुष्पाला मात्र अजून पण झोपताना विश्वासनं तिला पकडली आणि म्हणून तिला गोंधन काढावं लागलं, नाहीतर मी पळून गेली असती, कोणाच्या बापाला पण सापडली नसती असं वाटायचं. आणि विश्वासचा राग यायचा आणि तो किरडीवाला उलटून जाऊ दे असं ती मनात म्हणायची, शिव्या घालायची. संध्याकाळी ती जेवली पण नाही आणि सरस्वतीनं सुद्धा तिला जेवणाचा आग्रह केला नाही. होईल आपोआप ठीक ती असं म्हणून ती गप्प बसली. आणि म्हातारी म्हणाली, सरस्वती काढलंस का पुष्पाला गोंधन. आणि सरस्वतीच्या आधीच पुष्पा चिडली आणि म्हणाली, म्हातारे तू मसन वाटत कधी जायची ग, तुझ्यामुळेच मला गोंधन काढलं. आणि म्हातारी म्हणाली, तुला पिली कुठला रांड, मला मसन वाट्यात घालतेस का, थांब येऊ दे तात्याला, तुझं नावच सांगते. आणि पुष्पा घाबरून गप्प बसली. मग सरस्वती म्हणाली, आत्या कशाला तिच्या नादी लागता, काढलंय तिला गोंधन, एक टिकली काढली आहे कपाळावर. आणि तेव्हा कुठे म्हातारीचा जीव भांड्यात पडला, पण तरी पण म्हणाली, एकच टिकली कशाला काढलीस, हातावर पण संतूचं दत्तूचं नाव लिहायचं की. अगं बापाचं पण नाव लिहायचं, ते चांगलं असतं, त्यामुळे त्यांचं आयुष्य वाढतं. आणि पुष्पा म्हणाली, मी तात्याचं नाव काढणारच नाही हातावर, कारण काकीनं नाव काढलं आहे त्यांचं हातावर. त्या काकीला म्हणावं ते नाव पुसून काढ, तरच मी काढीन. आणि आता सरस्वती गप्प बसली आणि तिला जनाची आठवण आली. जना दिवाळीला गेली होती, ती अजून आली नव्हती. 10-12 दिवस होऊन गेले की दिवाळीला, आणि चंद्रभानसुद्धा आला नव्हता. पण आता तिच्या माहेरातच जनानं दुसऱ्याच एका परपुरुषासोबत मेतकूट जमवलं होतं. जास्त लांबचा नव्हता तो माणूस, तिच्या वहिनीचा भाऊ होता. त्याचं अजून लग्न झालं नव्हतं, जनाच्याच वयाचा होता तो. आणि तिच्यापेक्षा मोठ्या असलेल्या चंद्रभानला जवळ करण्यापेक्षा त्या तरण्या बांड नव्या दामाच्या गडाला जवळ करणं जनाला योग्य वाटलं. कारण त्याची बायको नव्हती, पोरं नव्हती, त्यामुळे जनाला बोलणारं कोणी नव्हतं. पण कोण बोलणार,
पण कोण बोलणारं कसं नव्हतं. तिची वहिनी आजकाल तिचा भाऊ जना माहेरी आल्यापासून सारखाच घरी येतो म्हणून संशय घ्यायची. आता जनाला इथून हाकलून तरी कशी द्यायची. ती नणंद होती, हे तिचं माहेर होतं आणि तिचा सख्खा भाऊ होता तो. त्याला तरी कसा हाकलून द्यायचा. उन्हा ताणाचं कोणी घरी नसताना तो यायचा. सगळे रानात गेलेले असले की जनाला रान मोकळं होतं आणि जनाचे आईवडीलसुद्धा सगळं माहीत असून गप्प बसत होते. आपलेच ओठ आणि आपलेच दात, आता बोलता कोणाला. आणि आपलीच लेक आपल्याच घरात अशी बाजार मांडून बसली असं कुठला आईबाप म्हणाल. उलट जनाच्या वहिनीलाच ते गप्प करायचे. जनाच्या भावाला सांगून तिला दम द्यायला लावायचे. पण आज जनाची वहिनी जनाच्या आईबापाला म्हणालीच, आत्या मामा ताई वागतात ते बरोबर नाही, त्यांना त्यांच्या सासरी लावा. आणि जनाचं आईबाप म्हणालं, हे सांगणारी तू कोण. उलट तूच तुझ्या भावाला इकडे येऊ देऊ नको. तो तुझ्याकडे येतोय ना, मग त्याला सांग येऊ नको. बहिणीच्या सासरी इतकं काय काम असतं त्याचं. आता कोणीच तिचं ऐकत नव्हतं. भाऊसुद्धा ऐकत नव्हता, जनासुद्धा ऐकत नव्हती आणि जनाच्या वहिनीची गळचेपी व्हायची. एकुलता एक भाऊ होता तिचा आणि असल्या बाईच्या नादी लागणं म्हणजे किती मोठी घाणेरडी गोष्ट आहे. ती तिच्या भावाला म्हणायची, तुझं अजून लग्न व्हायचं आहे. लग्नाला पोरी बघायला सुरू आहेत आणि हे तू काय सुरू केलं. तिचं लग्न झालेलं आहे, तिचा नवरा पळून गेलाय दुसऱ्या बाईसोबत आणि ही तिच्या धीरासोबत राहते. तू इथं कशाला आलास. आणि तिचा भाऊ म्हणायचा, ताई मी तरी काय करू, तीच मला बोलवते. तुम्ही मला लय आवडता असं म्हणते, आपण लग्न करूया असं पण म्हणते. आणि जनाची वहिनी तिच्या भावाला म्हणाली, नाही नाही, आपली जात काय गाबडली आहे का. असल्या पोरीसोबत लग्न करशील का तू. आई बापाच्या तोंडात नातेवाईक आपली भावकी शेण घालतील. हिनं हिच्या जावचा संसार उद्ध्वस्त केला सासरी राहून आणि आता आपलं घर उद्ध्वस्त करेल. तू एकुलता एक आहेस, तुला कुठली पण बायको मिळेल पण हिचा नाद सोडून दे. पण कशाचं काय, जनाचा नाद सुटतच नव्हता. आणि जनाचा नवरा बाई घेऊन पळून गेला, त्याला कोणी बोलत नाही. मग जनानं गडी ठेवलं तर त्यात काय वावगं आहे. असंच तिच्या आईबापाचं म्हणणं होतं. आता विश्वास सोमवार उजाडला तसं पहाटे पहाटे सायकल घेऊन घरी आला आणि सकाळी सकाळीच दारात पोहोचला. त्याला माहीत होतं नेहमीसारखी आई कुठे असणार. स्वयंपाकासाठी वेगळं कुडाचं घर केलं होतं, तिथेच ती होती. एक चूल आणि 2-4 माणसं बसतील इतकी जागा होती तिथं. पत्र्याचं घर चुलीच्या धुरानं काळं होतं म्हणून इकडं सोय केली होती चुलीची आणि स्वयंपाकाची. आणि आता तो आई आई करत आला आणि त्याच्या चेहऱ्यावर खूप आनंद पसरलेला होता. पद्मानं त्याला बघितलं आणि त्याचा शर्ट बघून म्हणाली, अरे देवा, आता हे काय झालं. हे शेणासारखं काय लागलं हाताला, शर्टाला. आणि विश्वास म्हणाला, अगं जत्रात एक बावळट मुलगी मेहंदी काढून पळत होती, तीच धडकली आणि लागलं. आणि पद्मा घाबरून म्हणाली, विश्वास तू तिला काय बोलला नाही ना. लोकांच्या गावात गेला होतास तू जत्रेसाठी, कुणाला काही म्हणून आला नाहीस ना, आणि तिथं काही केलं नाही ना. आणि विश्वास म्हणाला, आई मी काही म्हणालो नाही, पण मी तिला पकडून दिली. उगीच बावळटासारखं इतक्या गर्दीतून पळत होती. आणि पद्मा म्हणाली, पण ती का पळत होती. विश्वास म्हणाला, बहुतेक तिला गोंधन काढायचं नव्हतं. मी आधी तिला बघितली तेव्हा तिच्या कपाळाला काहीच नव्हतं, नंतर बघितलं तर तिच्या कपाळावर वेडं वाकडं गोंधन होतं. आणि आई खरं सांगू, अगदी मनापासून सांगतो, मला जर माहीत असतं ना तिला गोंधन काढायचं नाही म्हणून ती पळते, तर मी तिला धरलीच नसती, सोडून दिली असती गं. कारण गोंधन नको म्हणणारी ती पहिलीच मुलगी मला वाटली. नाहीतर एक ना एक मूर्ख पोरी ती काळी टिकली लावून फिरतात आणि आता तिला पण काळी टिकली लागली. पद्मा म्हणाली, ती नको म्हणली तरी तिला कोण तसंच बिन गोंधनाचं ठेवेल. आपल्या समाजात गोंधन काढावंच लागतं. आणि विश्वास थोडासा विरोध करत म्हणाला, का काढावं लागतं, असं कुठं लिहिलंय का. मला नाही हे पटत. ज्याला हवं त्यांनी काढावं, ज्यांची इच्छा नाही त्यांना जबरदस्ती का. पद्मा म्हणाली, तुला पटो अगर न पटो, गोंधन काढावंच लागतं, त्याशिवाय लग्न होत नाही. आणि कुणी बायको म्हणून सुद्धा करत नाही. तुला सुद्धा मुलगी बघायला गेलो ना आपण, तर गोंधन असलेलीच बघायची.
विश्वास लगेच मला नाही, मी गोंधळ असलेली बायको करणार नाही, आत्ताच सांगतो. पद्मा हसली आणि म्हणाली, अरे बिन गोंधळाची बायको तुला मिळणारच नाही. प्रत्येक पोरीला गोंधळ असेल, मग अशी पोरगी कुठनं आणशील? आणि विश्वास ठामपणे म्हणाला, मग जर असं असेल तर मी लग्नच करणार नाही. आई, तुला माहीत आहे ना, मला डाग असलेले कपडे आणि डाग असलेली माणसंसुद्धा आवडत नाहीत. आणि त्याचं बोलणं ऐकून पद्मा थोडी हसली आणि जास्त गांभीर्यानं त्याचं बोलणं तिनं आता घेतलंच नाही आणि म्हणाली, बरं जाऊ दे ती पोरगी. आता मला सांग, काय काय केलंस तू? लय मजा केली ना जत्रेत? आणि तुझा चेहराच सांगतोय तू किती खुश आहेत. पाळण्यात बसला, आईस्क्रीम खाल्लं, अजून काय काय केलं? आणि विश्वास म्हणाला, हो आई, मला ना खूप आनंद झालाय, पण आता तू डोळे झाक. इतक्यात वैशाली आली आणि म्हणाली, दादा मला काय आणलं? दे ना मला. विश्वासनं तिच्यासाठी घेतलेल्या डोक्याच्या पिना, चाप, रंगीबिरंगी रिबीन तिला दिले आणि ती खुश होऊन गेली. मग तो पुन्हा म्हणाला, आई डोळे झाक ना. आणि पद्मा म्हणाली, अरे पण का झाकायचे डोळे? तो हसून म्हणाला, झाक ना गं, मी सांगतोय म्हणून, तुझ्यासाठी गंमत आहे. आणि हात पुढे कर. आता पद्माने डोळे झाकले आणि हात पुढे केले. तसं विश्वासनं त्याच्या शर्टच्या केलेल्या इनशर्टमधून एक लोखंडी जड वस्तू काढली आणि पद्माच्या हातावर दिली आणि म्हणाला, आता डोळे उघड. आणि तिनं बघितलं आणि तिला खूप आश्चर्य वाटलं. हे काय आहे म्हणून तिनं डोळे उघडले आणि तिच्या डोळ्यात पाणी आलं, कारण ती होती सांडशी, म्हणजेच पक्कड. आणि पद्मा म्हणाली, विश्वास, अरे काय हे? मी तुला पैसे दिले होते जत्रेत मजा करण्यासाठी, तू हे कशाला आणलंस? विश्वास म्हणाला, लहान असल्यापासून बघतोय तुझ्या हाताचे फोड, तरी तुझी तक्रार नसते. मग तू तक्रार करत नाहीस म्हणून तुझी दखलच घ्यायची नाही असं होत नाही. आणि तुझ्या हाताला फोड येत असताना मी मजा कशी करू गाई? माझ्या वडिलांना काही समजत नाही, ते भोळे आहेत. त्यांना कळत असतं इतकं तर दादा घेऊन आले असते तुझ्यासाठी सांडशी, पण मला तर कळतंय. आणि आई, आता तुझ्या हाताला इथून पुढं कधीच चटका बसणार नाही. आणि पद्माला तर वाटलं माझ्या जन्माचं सार्थक झालं. तिनं रुपया चाराने जमवून खाऊसाठी नेलेले पैसे, त्यानं त्या सगळ्या पैशांची तिच्यासाठी एक सांडशी आणली. आणि इतका विचार करणारा पोरगा पोटाला आला, मग आणखीन दुसरं काय पाहिजे? एका स्त्रीची काळजी आधी तिचा बाप करत असतो, मग तिचा भाऊ करतो, मग नवरा करतो आणि मग मुलगा करतो. इथं नवरा अक्कल शून्य होता, पण पोरगा मात्र खूप हुशार होता. तिची काळजी करणारा होता. आणि ती त्याला हसूनच म्हणाली, चल बस जेवायला, तुला तासाला जायचं ना? मग विश्वास म्हणाला, आई, आणि ते डाग तू धुवून काढ बरं का, मधल्या काकीकडे देऊ नको. आणि पद्मा म्हणाली, हो मीच धुते, सगळे डाग काढून टाकते, काळजी नको करू. आणि विश्वासनं पुष्पाला शिव्या घालतच शर्ट काढून टाकला. आणि तिला थोडीशीच बघितली होती, 1-2 मिनटं, पण गोंधळ नव्हतं तेव्हा बरी दिसत होती. आणि नंतर किती खराब दिसत होती असं त्याचं मन म्हणत होतं. आणि दुसरे कपडे घालून तो जेवायला बसला. मग त्यानं नेहमीसारखीच गरम गरम भाकरी ताटलीत कुस्करली आणि ते ताट पद्मासमोर ढकललं दूध वाढण्यासाठी. पण वर्षानुवर्षाची सवय असलेल्या पद्मानं सांडशी राहिली बाजूला, हातानंच पातेलं उचललं आणि हाताला चटका बसतच तिनं दूध त्याच्यात ताटात ओतलं. तसंच पोळत पुन्हा चुलीवर ठेवलं. तसं विश्वासनं डोक्यावर हात मारला आणि म्हणाला, आई, मग ती सांडशी कशाला आणली गं? हळदी कुंकू लावून पुजायला आणली का? आणि पद्मा हसायला लागली. आणि आई हसते म्हणजे अख्खं घर हसतं असं विश्वासला वाटायला लागलं. आणि आता इकडे शाळेसाठी जाण्यासाठी पुष्पानं आरशात वेणी घालायला बघितलं आणि ती गोंधनाची टिकली बघितली आणि तिनं आरसाच फोडून टाकला. आणि तिला पकडणाऱ्या विश्वासचा चेहरा तिच्या डोळ्यात आणि डोक्यात पक्का बसला.